हॅलो एव्हरीवन. तर मी आहे कोमल आणि आज मी शूट करत आहे अ डे इन माय लाईफ. तर मी आलेली आहे किचनमध्ये आणि आमच्याकडे आज सकाळपासूनच खूप पाऊस पडत होता. तर मी बनवत आहे आज शिमला मिरचीची भाजी. आमच्याकडे थोड्या वेगळ्या पद्धतीनं बनवली जाते. तर बघा मग कशी बनवत आहे मी. तर मी अगोदर शिमला मिरची कट करून घेत आहे मोठ्या मोठ्या स्लायसेसमध्ये आणि नंतर मी लसूण वाटून घेतलेलं आहे. त्याच्यासोबतच मी एक शेवग्याच्या शेंगाची भाजी पण बनवत आहे, त्याच्यामुळे ते तुम्हाला दिसतील याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. तर मी गॅसवरती कढई ठेवून घेत आहे. त्यात मी थोडंसं तेल टाकेल आणि मग जिरा मोहरीची फोडणी. तर तुम्ही हा ब्लॉग कुठून बघत आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आता आपण बघूयात रेसिपी. जिरे मोहरे टाकून घेतल्यानंतर मी त्यात थोडंसं कांदा टाकणार आहे चॉप केलेला. कांद्याला थोडंसं गोल्डन फ्राय होईपर्यंत परतून घ्यायचं. गॅस बारीक करून नंतर त्यात थोडी शिमला मिरची घालायची आपण कट केलेली आणि त्यालाही थोडंसं जरा फ्राय करून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये. ते फ्राय झाल्यानंतर थोडंसं सॉफ्ट होईल इतकं फ्राय करायचं आणि त्यात मग आपल्याला हळद, लाल तिखट घालून घ्यायचं आहे. हळद वगैरे जास्त नका टाकू, नाहीतर कडवट होईल भाजी. चवीनुसार लाल तिखट घालून घ्या. लाल तिखट घातल्याच्यानंतर त्याला परत थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि नंतर मी मीठ टाकलेलं आहे. ते थोडंसं सॉफ्ट होईल आणखीन भाजी. त्याला व्यवस्थित हलवून घेऊन त्यात मग आपण पाणी घालूयात थोडंसं. जस्ट वाफेल इतकंच पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये. ते वाफल्याच्यानंतर आपल्याला त्यात थोडंसं बेसन ॲड करायचं आहे. हार्डली 3 to 4 टेबलस्पून बेसन इनफ आहे त्याच्यासाठी. असं टेक्स्चर बनायला पाहिजे. आणखी मी थोडंसं हे करेल. त्यात माझी छोटी मुलगी आलेली आहे, तिला मी दूध देत आहे. तिला सकाळी दूध लागतं आणि ते तिला हॉलमध्ये बसून सोफ्यावरतीच प्यायचं असतं. ती आता बसेल हॉलमध्ये आणि दूध देते मी तिला. अशा प्रकारे तिने दूध पिऊन झाल्यानंतर मी वापस किचनमध्ये आली आहे. मी कणिक मळून घेतलेलं होतं. आता मी पटकन चपात्या करून घेईल. त्यानंतर मला माझ्या मोठ्या मुलीला स्कूलमध्ये आणायला जायचं आहे, कारण बाहेर पाऊस खूप चालू आहे मोठा. पावसामध्ये गरम गरम जेवणाची मजाच वेगळी असते. तर अशा प्रकारे मी चपाती लाटून घेतलेली आहे आणि मी आता ते भाजून घेते. चपाती वगैरे भाजून झाल्यानंतर माझा स्वयंपाक झालेला आहे. मी आमच्या गार्डनमध्ये जात आहे, थोडंसं बघत आहे. बघा किती पाऊस, कंटिन्यू पाऊस चालू आहे आमच्याकडे इकडे. हे आमच्या गार्डनमध्ये लागलेत रोजेस, खूप सारे रोजेस लागलेले आहेत आमच्या गार्डनमध्ये. आता मी जाते माझ्या हजबंडसोबत माझ्या मुलीला आणायला. तर आम्ही तिला घेऊन वापस आलेलो आहोत. तर मी तिचा थोडासा होमवर्क घेतलेला आहे आणि ही माझी मोठी मुलगी आहे रुही. अशा प्रकारे आमचा दिवस झालेला आहे. थँक्स फॉर